नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। आज बघा आपण डिस्कस काय करणार आहोत की नेमकं सुरुवात कशी करायची आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल येतो, मेसेज येतो की सर मी क्लास लावले पण कळत नाहीये की सुरुवात कसं करू, काय अभ्यास करू, कोणते बुक्स वाचू। त्यानंतर क्लास नाही लावले तरी पण मग अजून जास्त प्रॉब्लेम आहे, राईट ना। क्लास लावल्यानंतर आपल्याला काय तर थोडेफार मेंटॉर्स असतात, प्रत्येक विषयानुसार आपल्याला गाईड करतात, पण अभ्यास करत असताना ना ठीक आहे की ते सांगतील की या विषयासाठी ही पुस्तक वाच किंवा हे एनसीईआरटी या वर्गाचं हे एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डचं पुस्तक वाच, पण नेमकं त्यातही कसं फोकस करायचं आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, नेमकं परीक्षेसाठी काय एक्झाम ओरिएंटेड आहे काय नाही, ह्या सर्व गोष्टींना फार कन्फ्युजन होतं। तर आज आपण मुख्य ते समजून घेणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप जाऊ। मी तुम्हाला काही स्टेप सांगतोय ते अख्ख्या तुमच्या जर्नीमध्ये फॉलो करा। ते 2-3 स्टेप झाल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतोय की तुमच्याच लक्षात येईल की ही परीक्षा काय आहे, या परीक्षेसाठी कसा अभ्यास करायचा आहे, राईट। क्लिअर झालं असणार की नेमका आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे। आणि एस्पेशली जे नवीन विद्यार्थी असतात, कारण बघा की जसं आयुष्य आहे ना की ते जगल्याशिवाय कळत नाही, त्याच पद्धतीने परीक्षा आहे ना ही दिल्याशिवाय किंवा अभ्यास केल्याशिवाय ना कळत नाही। तुम्ही जर कुठले एखादी युट्यूबचे व्हिडिओज पाहून जर हे एक्सपेक्ट करत असणार की मला ही परीक्षा समजली पाहिजे पूर्ण, तर थोडंसं अवघड आहे मग, ठीक आहे। स्वतः या जर्नीमध्ये आपल्याला जावं लागणार आहे, तर ना ही परीक्षा खूप चांगली समजेल। क्लिअर झाले, राईट। तर बघा हा इथं नंबर दिलेला आहे, तुम्हाला काही जरी क्वेरीज असेल ना डायरेक्ट कॉल करा। सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे आणि माझा विषय आहे काय तर सायन्स, सायन्ससाठी आपण एक व्हॉट्सअपला ग्रुप तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा असेल, सर्वांसाठी फ्री आहे, तर कोणी पण ते जॉईन करता येईल, राईट। आता बघा काय सांगितलं मी तुम्हाला की ऑलरेडी ज्या वेळेस आपण या अभ्यासाला सुरुवात करणार, काही दिवस अभ्यास करणार, मग ना हे खूप चांगलं समजतं। आता मी ना मागील 8 वर्षापासून शिकवतोय आणि या आधी प्लस 2 वर्ष म्हणजे मला जवळपास 9-10 वर्षाचा अनुभव आहे या परीक्षांचा, स्पर्धा परीक्षांचा, एस्पेशली युपीएससी आणि एमपीएससी। सुरुवातीला मी युपीएससीचा अभ्यास करत होतो, त्यानंतर युपीएससी मार्फत सीएपीए परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेसाठी तयारी केली आणि त्याचा इंटरव्ह्यू पण दिला, राईट। तर आणि सोबत काय तर मग टीचिंग पण करत होतो, आता पूर्ण वेळ माझा टीचिंगला जातोय। तर मेन आहे काय की या सर्व वर्षांमध्ये जो अनुभव आलेला आहे तिथूनच तुम्हाला पुढे जायचंय, कारण अनुभव ना आपल्याला चुका कशा टाळायच्या हे शिकवतं। आणि ह्याच तर मुख्यतः आपण क्लासमध्ये वगैरे किंवा आपले जे सेशन्स होत आहेत त्यामध्ये आपण डिस्कस करतोय। क्लिअर झाले सर्वांना। सो अनुभव फार मोठा रोल प्ले करतो आणि याच अनुभवातून सर्व फॅकल्टीज आहेत, इवन मी सुद्धा आणि इतर फॅकल्टी सर्व 5, 10, 8, 10, 15 वर्षाचा अनुभव आहे सर्वांना। हे सर्व तुम्हाला सांगतील की प्रत्येक विषयाला नेमकं कसं फोकस करायचं आहे, कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत। चला नंबर नोट करून घ्या, बाकी काही क्वेरीज असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा। हा टेलिग्राम ग्रुप आहे इथं दिलेला, तो नक्की जॉईन करा। यावरच सर्व सायन्सचे सर्व अपडेट्स आहेत, तुम्हाला त्यावर मिळेल, माझ्या सर्व सेशनचे सुद्धा अपडेट्स त्यावर येतील। यशोदय बॅच आहे 2.0, जी राज्यसेवा 2026 साठी आहे आणि मुख्यतः जे विद्यार्थी आता कॉलेजमध्ये आहेत, लास्ट इयरला आहेत, किंवा काही विद्यार्थी गृहिणी आहेत, काही जॉब करत आहेत, त्यासाठी तर बेस्ट आहे। ऑनलाईन बॅच आहे आपल्याकडे। थोड्या वेळात मी याची पूर्ण डिटेल माहिती सांगतोय, पण लक्षात ठेवा ही अशी बॅच आहे की ज्यातून तुम्हाला घर बसल्या किंवा तुम्ही जिथं कुठं आहात तिथून तुम्हाला कंप्लीट अभ्यास करता येणार आहे। इव्हन बुक सुद्धा इथं तुम्हाला मिळतील, लाईव्ह क्लासेस सुद्धा होतील, प्रत्येक फॅकल्टीचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळतील, सोबत प्रत्येकांना पर्सनल मेंटॉर्स आहेत ते असाइन केल्या जाईल। तुम्हाला काही डाऊट्स आहेत फॅकल्टीला आहे, मेंटॉर्सला ते विचारा। त्यासोबतच क्रॅश कोर्स आता सुरू केलाय आपण, जर 25चा जर तुमचा अटेम्प्ट असेल, एस्पेशली जे पहिला अटेम्प्ट देत आहेत, कारण 2 महिने बाकी राहिले, या 2 महिन्यात जर तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला नाही तर मग प्रॉब्लेम आहे, राईट। यामध्ये मॉक टेस्ट पण आहे, स्टडी नोट्स, प्रॅक्टिस क्वेश्चन, हे सोबत कोर्स सोबत ते सर्वच मिळणार आहे, राईट। कारण फक्त क्लासेस करून, फक्त व्हिडिओज पाहून किंवा कुठेतरी ऑफलाईन क्लासला जाऊन तेवढ्याने होत नाही, आपल्याला प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाहीच आहे, राईट। त्यासोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण आपल्याकडे बॅच आहे आणि जर फक्त कंबाईन मुख्य परीक्षा आहे त्याची जर बॅच जॉईन करायची असेल ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे। नंबर माझा आहे स्क्रीनवर दिलेला। चला बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर त्यावर विचारता येईल। चला बघा आपण समजून घेऊ की नेमकं सुरुवात कसं करायचं आहे ना, हा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो। बरेच विद्यार्थी विचार करतात की सर एक बुक वाचू, की आता जसं आपण मार्केटमध्ये बघतोय की एनसीईआरटी ला कंबाईन केलेलं एक बुक आलेलं आहे, स्टेट बोर्डला कंबाईन करून एक बुक आलेलं आहे, सर ते एक पुस्तक वाचल्याने होणार आहे का, की मला मल्टिपल बुक्स वाचावे लागतील, की मला एनसीईआरटी वाचावं लागेल, की मला एक कुठला तरी कोर्स जॉईन करू म्हणजे माझे सर्वांना डाऊट्स क्लिअर होतील म्हणून।
आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जोपर्यंत आयुष्य जगल्याशिवाय कळत नाही आणि ही परीक्षानं अभ्यास केल्याशिवाय एखादी अटेम्प्ट दिल्याशिवाय कळत नाही. राईट. आणि मग या सर्वांमध्ये आपण पण आपल्या आयुष्यात मागे जर वळून जर बघितलं तर हे लक्षात येते की भरपूर चुका झाल्यात है ना. लहान असताना आपण तर खूप जास्त इमोशनल असतो, खूप जास्त चुका होतात, अजूनही चुका होतात, पण इथं काही आपण थांबत नाही आहोत. राईट. एवढंच आहे की या परीक्षांमध्ये आता आपल्याकडे आयुष्य पडले आयुष्य जगायला पूर्ण, पण या परीक्षा आपल्या देण्यासाठी पहिला दुसरा अटेम्प्ट किंवा मॅक्झिमम तिसरा अटेम्प्ट त्यात एनीहाऊ करायचा आहे. मी तर म्हणतोय की पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्येच क्लिअर व्हायचं आहे आपल्याला. म्हणजे इथे आपल्याला खूप वेळ नाहीये, खूप जास्त वर्ष नाहीये, तर आपल्याला चुका आहेत ना त्या कमीत कमी करावं लागेल, मिस्टेक्स कमी करावं लागणार आहे. क्लिअर आहे. बरोबर. आता या चुका कशा टाळता येईल तर बघा सिंपल आहे की समजा की तुम्ही आता इथं आहात. राईट. तुम्ही इथं आहात आणि तुम्हाला जायचं कुठं तर या ठिकाणी जायचंय. कसं जाता येणार? बेस्ट काय आहे, बेस्ट काय आहे, चुका जर टाळायच्या आहेत, हा एक अख्खा मोठा ग्राउंड आहे, या एका पॉइंट वरून तुम्हाला दुसऱ्या पॉइंटला जायचंय. कसं जाता येईल? हाच एक बेस्ट मार्ग आहे, सर्वात सोपी तोच एक मार्ग आहे जिथं कमीत कमी चुका झाल्यात. जर समजा की तुम्ही इकडे गेलेत आणि मग इकडून इकडे जाताय तर ऑब्व्हियस आहे की वर्ष वाढतील, टाइम जास्त लागेल. इकडनं गेले परत तेच होईल हाल. काही जण काय करतात की जाता जातात आणि बाहेरच निघून जातात, असे पण आहेत काही जण. पूर्व परीक्षा पण क्लिअर होत नाही. मग हे सर्व जर टाळायचं आहे आपल्याला, एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जायचं तर सर्वात सरळ मार्गाने जा. कसं जाता येईल? चुका कमीत कमी करायच्या आहेत. बरोबर. आता या चुका जर कमी करायचं तर काय पर्याय आहे? बेस्ट वे काय आहे? सिलेबस आणि PYQ यासारखे दोन मोठे शस्त्र नाही जर तुम्हाला हा युद्ध जिंकायचं तर. कारण सिलेबस आपल्याला सांगतो की नेमकं काय अभ्यास करायचा आहे, PYQ सांगतात की किती अभ्यास करायचा आहे. प्रॉब्लेम आहे कुठं? आपण एक्सपेक्ट करतो की मला कुठेतरी एखादी बुक मिळायला पाहिजे किंवा एखादी कोर्स मिळायला पाहिजे, बस तो तेवढा अभ्यास करा, तेवढा कोर्स करा, म्हणजे सर्व होऊन जाईल म्हणून, है ना. पण आपण कधीच हे प्रयत्न करत नाही की नेमकं सिलेबस काय दिलेला आहे, सिलेबसमध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत, कोणते मुद्दे आहेत, ते आपले खरंच कव्हर झालेत की नाही झालेत. खरंच आपण प्रयत्न करत नाही की तो सर्व अभ्यास केल्यानंतर PYQ जे आहे ते खरंच अटेम्प्ट होतात की नाही. आता मी तुम्हाला ना एक क्लिअर सांगतोय बघा, हा ना एक बऱ्याच व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले, माझे बाकी मागचे व्हिडिओ जाऊन चेक करा, तुमच्या क्लिअर लक्षात येईल की नेमका काय प्रॉब्लेम आहे. आपण बुक्स किंवा कोर्सला सर्व काही समजतो, सर्व काही आहे काय तर आपल्याकडे ते सिलेबस आहे आणि PYQ आहे. आता ना कितीही सांगितलं विद्यार्थ्यांना की सायन्सचा अभ्यास शाळेच्या पुस्तकातून करा, NCERT मधून करा किंवा स्टेट बोर्ड मधून करा, पण विद्यार्थ्यांना काहीतरी एकच पुस्तक पाहिजे असतं. आता ती कुठल्या तरी XYZ लेखकाची ती पुस्तक आहे. आता तो लेखक काय करतो की आपली पुस्तक तर तयार करतो. राईट. आणि यातून मग काय करतात की विद्यार्थ्यांना सांगून सुद्धा हीच पुस्तक वाचतात आणि मग लक्षात येते की सायन्सचे 20 प्रश्न विचारलेत, अरे मला किती तर 11-12 प्रश्न आलेत, बाकी प्रश्न आलेच नाहीत. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की हे बाकी प्रश्न का नाही आले, त्यांचे उत्तर इथं चेक करून बघा. हे जे तुम्हाला जे नाही आलेत ना ते या पुस्तकात चेक करून बघा ना, तर त्यांच्या लक्षात आले अरे यात तर आहेच नाहीये. आणि हीच रियालिटी आहे. मग हा लेखक काय करणार? एक नवीन एडिशन करणार. समजा की ही 4थी एडिशन आहे तर ही झाली 5वी एडिशन. मग होणार काय की हे जे प्रश्न यामध्ये या बुकमध्ये या 4थ्या एडिशन मध्ये कव्हर नाही झाले ना, ते या बुकमध्ये ते सर्व कव्हर करेल आणि म्हणणार काय की अरे माझं तर माझ्या पुस्तकातून सर्व प्रश्न येतात. ही रियालिटी आहे, हा मार्केट आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि कोणतीही पुस्तक तुम्हाला अशी काही कंप्लीट मिळणार नाही की त्यातूनच विचारल्या जाईल. लक्षात येतंय? दिस इज द रियालिटी. आणि म्हणून आपल्याला स्वतः सिलेबस आणि PYQ स्वतः अनालिसिस करायचे आहेत. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. जर तुम्ही या परीक्षेसाठी हे जर एक्सपेक्ट करताय की मला सर्वच रेडी असायला पाहिजेत तर मग अवघड आहे. क्लिअर आहे? राईट. आता बघा की काय म्हटलं मी की टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आता मी प्रत्येक मुद्द्यांसाठी, जसा पहिला मुद्दा आहे की प्रिंट सिलेबस. आता तुम्ही हे म्हणणार की मला त्या दिवशी एका विद्यार्थिनीचा कॉल आला, सर मी सिलेबस मला मी तिला विचारलं तुझ्याकडे सिलेबसची कॉपी आहे का, प्रिंट काढले का, तर नाही सर मी ना बुक मध्ये लिहिले की सिलेबस मध्ये कोणकोणता काय काय अभ्यास करायचा आहे. म्हटलं ते कुठून लिहिलंय, तर मग ते युट्यूबच्या व्हिडिओवरनं. आता मला सांगा की जरी तुम्हाला सिलेबस समजून सांगायचं ना, मी असे जर पॉइंट्स लिहिले ना तर सर्व डिटेल पॉइंट्स नाही लिहू शकणार आहे. आणि इथंच आपण कुठंतरी कमी पडतो. आता ना मी तुम्हाला प्रत्येक मुद्दा तेच म्हटले की पूर्ण डिटेल एक्सप्लेन करून सांगू शकणार नाहीये,
पण एक लक्षात ठेवा की हा रोल खूप मोठा प्ले करतो. यासाठी तुमच्याकडे मोबाईल आहे, टॅब आहे, लॅपटॉप आहे, किंवा तुम्ही बुकमध्ये काही नोट्स काढले, काही लिहून ठेवले सिलेबस, त्या सर्वांपेक्षा बेस्ट आहे की सिलेबसची प्रिंट काढा. हे अजूनही सांगतोय की तुम्ही जर अभ्यास 4-5 महिने झाले हे तुमच्याकडे नाही आहेत, मी हमखास सांगतोय की तुम्ही बराचसा अभ्यास असा करणार आहात जो एक्झाम मध्ये कधीच विचारला गेलेला नाहीये, आणि असा भाग तुमचा सुटणार आहे जो नेहमी विचारला जातो. का? कारण जर तुम्हाला सिलेबसच माहित नाहीये. 100% सांगतोय. आता हे ना मी तुम्हाला किती समजून सांगितलं त्यापेक्षा तुम्ही स्वतः हे अनुभव करून बघा, तुम्हाला क्लिअर लक्षात येईल. फक्त थोडासा वेळ द्यावा लागणार आहे की तुम्ही जो अभ्यास करताय तो सिलेबस मध्ये आहे का, जो सिलेबस मध्ये आहे तो खरंच तुमच्या सर्व कव्हर होत आहे की नाहीये. आणि पूर्ण सिलेबस मध्ये काय रट्टा करायला सांगणार तर मी तुम्हाला म्हणणार की फक्त आहे ना सिलेबस रट्टा करा. बाकी कोणत्या सिलेबस मध्ये काय, कोणत्या सब्जेक्ट मध्ये काय रट्टा करायचे ते आपण विषयानुसार ते प्रत्येक फॅकल्टी सांगतील, पण सिलेबस हा तुम्हाला वर्ड टू वर्ड पाठ असायला पाहिजे. अगदी डोळे बंद करून झोपेतून उठवलं तरी पण विचारलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे की एखादी विषय लेट्स से की इंटरनॅशनल रिलेशन कोणत्या, GS1 मध्ये आहे, GS2 की GS3, डिझास्टर मॅनेजमेंट कुठं आहे, GS1, GS2, GS3, GS4 कुठं आहे, पूर्व परीक्षेला आहे की नाही, मुख्य परीक्षेला आहे की नाही, असा सर्व माहिती असायला पाहिजे. इव्हन मी सायन्स शिकवत असताना सुद्धा शिकवतोय मी जनरल सायन्स, आणि प्रश्न विद्यार्थी विचारतात की सर यावर मेन्स मध्ये कसे प्रश्न विचारतील. मग त्यांना सांगावं लागतं, अरे आपण हा जो घेतोय ना हा मेन्सचा नाही, हा पूर्व परीक्षेचा भाग आहे. इव्हन मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगतोय, पण इथून क्लिअर लक्षात येते की विद्यार्थ्यांना सिलेबस पाठ नाहीये. म्हणून ज्यावेळेस मेन्सचा भाग विचारलं त्यावर मेन्सचा जर प्रश्न जर दिला तर सर यावर पूर्व परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाईल, अरे तो भाग मुख्य परीक्षेला आहे, त्यात मग त्या वेळेवर सांगावं लागतं. का प्रॉब्लेम येतोय? आता मला सांगा की जर या विद्यार्थ्यांनी बॅच जर जॉईन केली नसते आणि हे मी सांगितलं नसतं, काय केलं असतं, पूर्व परीक्षेचा भाग मुख्यला आणि मुख्यचा भाग पूर्वला. ही रियालिटी आहे, मी तुम्हाला अनुभवातून सांगतोय पूर्ण ह्या गोष्टी, कारण असे विद्यार्थी खूप सारे आहेत आणि तुम्ही पण जे पाहत असणार ना यात पण बरेच विद्यार्थी असतील. ही चूक करू नका, तुमचा अर्धा मार्ग आहे ना तो क्लिअर होईल. राईट. दुसरं काय सांगितलं की या सिलेबस मधून लक्षात येईल की तुम्हाला काय अभ्यास करायचंय. दुसरं घ्या काय तर पीवायक्यू चे भरपूर बुक्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कोणतंही घ्या, फक्त चेक करा त्यामध्ये टॉपिक वाईज पीवायक्यू वेगवेगळे केलेत की नाही. टॉपिक वाईज जर केले असतील तर त्यामध्ये थोडंफार जर काही बुक मध्ये जर एक्सप्लेनेशन दिलं असेल तर ते थोडं अभ्यास ते घ्या, ज्यातून आपल्याला 2 पॉईंट्स एक्स्ट्रा अभ्यास करता येईल. राईट. तर पीवायक्यूचं बुक घ्या, कारण इथून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक टॉपिक हा किती डेप्थ पर्यंत वाचायचा आहे. कारण इथं आपल्याला फक्त सिलेबस दिलंय, आयोगाने डेप्थ सिलेबस मध्ये नाही दिले, आपल्याला ते पीवायक्यू म्हणून शोधावं लागेल. म्हणून इथून जर तुम्ही 10 वर्षा आधीचा सिलेबस तोच, पण 10 वर्षा आधीचे जर तुम्ही पीवायक्यू पाहिले तर डेप्थ नाहीये तेवढी. तुम्ही मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी पेपर पाहिले तर तेच प्रश्न त्या सिलेबसवर कठीण प्रश्न विचारलेत. लक्षात येत आहे. मग इथून आपल्याला ट्रेंड लक्षात येतोय की पीवायक्यू कुठं जात आहेत, आयोग कुठं जातोय, किती डेप्थ पर्यंत विचारल्या जात आहे, आणि डेप्थ वाढतच जाणार आहे. का? कारण जर त्या भागावर जर प्रश्न विचारलेत तर विद्यार्थीनं खूप हुशार आहेत रट्टा मारायला. तर हा पीवायक्यू दुसरा मुद्दा. हे बुक घेतल्यानंतर लगेच तर तुम्हाला काही पीवायक्यू काय आहे, कोणत्या भागावर कसं लक्षात ठेवायचंय, काय करायचंय हे तर येणं लक्षात राहणार नाही, पण सोबत ते ठेवा. आणि अभ्यास करताना काय करायचंय मग बेसिक बुक्स पासून, कारण तुम्हाला सिलेबस तर माहित आहे, कोणकोणते विषय अभ्यास करायचे ते तुम्हाला माहित आहे, कोणता भाग पूर्वपला, कोणता भाग मुख्यला, कोणता भाग दोन्ही ठिकाणी कॉमन आहे हे तुमच्या लक्षात आलंय. काय करायचं मग बेसिक बुक्स घ्या. बेसिक बुक्स कधी घ्यायचे, कसे घ्यायचे, तुमचे जे पण मेंटॉर्स असतील. सायन्ससाठी तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. इतर विषयांसाठी आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी फॅकल्टी आहे, त्यांशी नाही करायचे तर तुमचे कोणते मेंटर्स आहेत त्यांना विचारा. कोणी सिनियर्स असतील, पण सिनियर्स पण असे निवडा जे अभ्यास करत आहेत पण ज्यांनी परीक्षा क्लिअर केलेली आहे, असे सिनियर्स निवडा. कोणालाही विचारू नका, कारण बरेच विद्यार्थी आहे 4-5 अटेम्प्ट झाला पण एकही पूर्व परीक्षा पण क्लिअर झालेली नाही, आणि त्यांकडून आपण जर गायडन्स घेत असेल तर मग आपले तेच हाल होणार. लक्षात येतंय मी काय सांगतोय. तर मग अशा वेळेस काय तर बेसिक बुक्स अभ्यास करायचे आधी. त्यानंतर मग आहे काय, रीड बेसिक बुक्स आफ्टर कन्सल्टिंग मेंटॉरली डिस्कस केल्यानंतर बेसिक बुक्स वाचायचे. त्या विषयाबद्दल चांगली आयडिया येईल की नेमका हा विषय काय आहे, कसा अभ्यास करायचा आहे, या विषयामध्ये काय आपल्याला अभ्यास करायचा आहे. राईट. कारण जसं माझा बॅकग्राऊंड सायन्स आहे तर माझ्यासाठी पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी सगळे नवीन विषय आहेत, मला काहीच आयडिया नव्हती. राईट. तर बेसिक बुक्स म्हणजे काय, बेसिकली एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत तर त्यातून आपल्याला आयडिया येईल.
पण प्रश्न हा पण येतो की सर्वच वाचायचेत का? 6वी ते 12वी 5वी ते 12वी काय सर्वच पुस्तक वाचायचेत का? आणि जर असं जर करतो म्हटलं तर विचार करा, 5वी ते 12वी सर्व विषयांचे पुस्तक थप्पी लावली तर एवढी मोठी काहीतरी थप्पी होईल पूर्ण पुस्तकांची. एवढे पुस्तक जर वाचायचे म्हटले तर अरे त्यात आपला वर्षच चालला जाईल. बरं, त्यातल्या त्यात लक्षात पण ठेवायचंय. आणि म्हणून म्हटलंय की मेंटॉर्स इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्हाला सांगतील की नेमकं कोणत्या वर्गाची पुस्तक ते वाचायची, त्यातले कोणकोणते चॅप्टर्स वाचायचे आहेत. क्लिअर झालंय? आणि म्हणून जर तुम्ही कोणी सिनियर तुमचे निवडत असता तर त्यात पण काळजी घ्या थोडी. हे बेसिक बुक्स वाचल्यानंतर मग रेफरन्स वाचा. तुम्हाला फार काही वेळ लागणार नाही, कारण तुमची ना जो आयडिया आहे ना त्या सब्जेक्ट बद्दल, जो बॅकग्राऊंड आहे, पिक्चर आहे ना, तो सर्व रेडी आहे. आता एक्झाम ओरिएंटेड इथून तुमचा अभ्यास सुरू झालाय. त्यातला अर्धा अभ्यास तर तुमचा इथं होईलच 100%. राईट? आणि पहिली रिडिंग ज्यावेळेस तुम्ही हे करत आहात, मग ते बेसिक बुक्स असू द्या किंवा रेफरन्स बुक असू द्या, फर्स्ट रिडिंग करत असताना हे असं वाचा की तुम्ही नॉवेल वाचत आहात, कुठली तरी कादंबरी वाचत आहात, अशी वाचायची आहे. कारण तुम्ही जर हे प्रयत्न कराल की मी सर्व यातून नोट करून ठेवतोय, मी इथं हायलाइट पण करतो, मी नोट्स पण काढतोय, मी तुम्हाला हमखास सांगतोय माझ्याकडे अजूनही माझे नोट्स आहेत फर्स्ट रिडिंगचे. मी जसं तसं लक्ष्मीकांतचं पुस्तक जसं तसं लिहिलंय. फक्त एवढंच आहे की ते पॅरेग्राफ मध्ये होतं, मी पॉइंट्स मध्ये लिहिलेत. आणि यात लिहिण्यामध्ये ना भरपूर वेळ जातो. सो हे करू नका. फर्स्ट रिडिंग पूर्ण नॉवेल सारखं वाचायचंय. परत काय तर जो पिक्चर बनलाय, जो एक बॅकग्राऊंड बनलाय ना, तो अजून चांगला मजबूत होईल. मग तोच विषय ज्यावेळेस तुम्ही सेकंड टाइम रिडिंग करणार आहात, अशा वेळेस तो प्रत्येक टॉपिक, लेट्स से की तुम्ही पॉलिटी वाचत आहात, पॉलिटीमध्ये फंडामेंटल राईट्स वाचलेत, तर लगेच त्या टॉपिकचे पीवायक्यूज बघा. डीपीएसपी वाचलंय, लगेच त्यावरचे पीवायक्यू बघा की कसे प्रश्न विचारलेत. तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम वाचत आहात ना, तुम्ही त्या पीवायक्यू नुसारच वाचणं सुरू होईल. लक्षात येते? जसा फंडामेंटल राईट्स मध्ये जे पण फंडामेंटल राईट्स आहेत त्या सर्वांचे आर्टिकल ना, म्हणजे जर पॉलिटीमध्ये सर्व आर्टिकल कामाचे नाही आहेत आपल्याला, फंडामेंटल राईट्स आहे, डीपीएसपी आहे, हेच काही जे आर्टिकल्स आहेत त्यातले सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सर्वांमधले आर्टिकल्स नाही विचारले जात. तर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की कोणत्या भागातले आर्टिकल्स वाचायचे आहेत, कोणत्यातले नाही वाचायचे आहेत. राईट? कधी लक्षात येणार? पीवायक्यू मधून. अदरवाईज जर पीवायक्यूचं पुस्तक वाचायला दिलं तर सर्व विद्यार्थी काय करतात, सर्वच आर्टिकल पाठ करत बसतील. मला आत्ताच थोडा आधी एका विद्यार्थ्याचा फोन आला होता, सर मला पॉलिटीनं फार कठीण वाटतं, माझं सायन्स बॅकग्राऊंड आहे पण मला पॉलिटी फार कठीण वाटतं, मला ते आर्टिकल्स लक्षात राहत नाही. म्हटलं कोणकोणते आर्टिकल पाठ करतायत? म्हणते सर्वच. म्हटलं सर्वांवरच विचारतात का? तर नाही. मग हा प्रश्न येतो. आणि म्हणून मग पीवायक्यूचा रोल मोठा आहे की कोणत्या टॉपिकवर पण कसं भर द्यायचं आणि क्लिअर तुमच्या तिथून लक्षात येईल. तर प्रत्येक टॉपिक वाचल्यानंतर सेकंड रिडिंग मध्ये पीवायक्यू पाहायचे, त्याचे आन्सर शोधा. पीवायक्यू पाहिल्यानंतर लेट्स से की एक प्रश्न आयोगाने विचारले, पॉलिटिक्सचाच एक्झाम्पल देतोय मी, एका बाजूला आर्टिकल दिले, एका बाजूला ते कशाशी संबंधित आहे ते दिले आणि जोड्या लावायला विचारले. बरोबर? याचा अर्थ काय की मला जर 4-5 आर्टिकल विचारलेत, पण आहेत किती? जेवढे काही असतील 20-25 आर्टिकल, ते सर्व पाठ करून ठेवायचेत ना, ते सर्व नोट्स काढून ठेवून द्या. मग किंवा सेकंड रिडिंग मध्ये तुमची आयडिया तर आली, थर्ड रिडिंग मध्ये मग हे नोट्स काढा. कारण तुम्हाला पीवायक्यू पण आलाय माहिती आहे, तुम्हाला सिलेबस मधून हे लक्षात आलंय की काय विचारलं जात आहे आणि किती डेप्थ पर्यंत विचारलं जात आहे. मग नोट्स काढताना आपण सिलेक्टेड तेवढेच नोट्स काढणार, खूप काही पाठ पसारा नोट्स मध्ये राहणार नाही. माझे फर्स्ट रिडिंगचे नोट्स आणि माझे थर्ड रिडिंगचे नोट्स मी ज्यावेळेस कम्पेअर करतो त्यावेळेस लक्षात येते की अरे किती चुका झाल्या, किती मी वेळ घालवला होता त्यावेळेस. का? कारण आपण खूप आयडियलिस्टिक होतो. सुरुवातीला असताना काय आपण फॉर्म मध्ये असतो ना, की पहिल्या बॉल पासूनच आपण छक्के मारायला सुरुवात करणार, म्हणून फुल फॉर्म मध्ये लायब्ररीमध्ये जाणार, स्पायरल बुक घेणार आणि त्यामध्ये फुल नोट्स काढत बसणार. वाचलं की नोट्स, वाचलं की नोट्स, वाचलं की नोट्स, है ना? आणि ह्याच तर चुका टाळायच्यात आपल्याला. करेक्ट? क्लिअर झाले? सो या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जा. सरळ सांगतोय परत एकदा की सिलेबस घ्यायचे, पीवायक्यू घ्यायचे, जे रेफरन्स बुक आहेत ते घ्यायचे आणि 3 टप्प्यांमध्ये, हे 3 टप्पे वेगळे ठेवा. त्यानंतर 3 टप्प्यांमध्ये अभ्यास कसा करायचा, वाचायचे कसं आहे ते फोकस करा. क्लिअर आहे सर्वांना? तर हा जो तुम्हाला सांगितलं मगाशी मी की आपल्याला सरळ मार्गाने जायचंय, इथून इथं जायचंय, तर सरळ मार्गाने जर गेलो आपण तर आपल्या कमीत कमी चुका जर झाल्या तर आपण लवकर पोहोचू.
आपली ती एक्झाम आहे ती लवकर क्लिअर होईल. अदरवाईज इकडे गेलं काही तर भरकटतील, काही येतील वापस. पण जे वापस आलेत त्यांना वेळ जास्त लागलाय आणि आपल्याकडे तो वेळ नाहीये. पहिले आता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला क्लिअर करायचंय. राईट. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. मी इथं स्लाइड मध्ये इथं नंबर दिलेला आहेच माझा, तर त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही जरी क्वेरीज असतील. यातही अजून स्पेसिफिक मी बऱ्यापैकी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. यातही अजूनही तुम्हाला काही क्वेरीज आहेत, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आणि खरंच जर वेळ वाचवायचा असेल तर मग आपल्याकडे बॅच आहे जी 26 साठी राज्यसेवा आहे. 2026 ची एक्झाम जवळपास 8.5-9 महिनेच बाकी आहेत. तर यशोदय 2.0 बॅच आहे आपल्याकडे, ज्यामध्ये आपण लक्षात ठेवा की आन्सर रायटिंग मेन्स मध्ये इम्पॉर्टंट आहे, त्याची प्रॅक्टिस होणार. एमसीक्यू ची प्रॅक्टिस जे पूर्व परीक्षेला इम्पॉर्टंट आहे ते होईल इथं. त्यानंतर प्रत्येक बॅचवर आपली ईएमआय फॅसिलिटी आहे, काहीच विषय नाही. तुम्ही थोडं इन्स्टॉलमेंट करूनही फीस पे करता येईल. 16 बुक्स तुम्हाला यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही गृहिणी आहात, जॉब करत आहात किंवा कॉलेज स्टुडंट आणि लास्ट इयरला आहे तर नक्की हे बेस्ट बॅच आहे. कारण तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. तुमच्याकडे फक्त इंटरनेट असायला पाहिजे, मोबाईल असायला पाहिजे बस. आणि बुक्स तर तुम्हाला येतच आहेत. बरं, बेसिक साठी ऑलरेडी सांगितलं की एनसीईआरटी सर्व वाचायचे आहेत का? नाही, सिलेक्टेड वाचायचे. पण ते सिलेक्टेड कोणते वाचायचे तो प्रॉब्लेम येतो. बरं, वाचायला घेतलं तर अजून जास्त प्रॉब्लेम. तर आपण काय केलं, यामध्ये डायरेक्ट एनसीईआरटी बॅचेस तुम्हाला इथं देत आहे, फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. इथं तुम्हाला हे एनसीईआरटी बॅच वेगळी जॉईन करायची गरज नाही. फक्त ही जर एक बॅच जॉईन केली ना, सर्वच अभ्यास इथं होणार आहे. आणि काही वेळोवेळी प्रॉब्लेम आले तर फॅकल्टी आहेत, त्यांचे सर्वांचे नंबर तुमच्याकडे असतील. माझा नंबर इथं आहे. राईट. त्यासोबत पर्सनल मेंटॉर्स इथं तुम्हाला असाइन केले जाईल, ते तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील. क्लिअर. मॉक टेस्ट आहे, डेमो क्लास आहे, स्टडी नोट्स आहेत, रिसोर्सेस आहेत, सर्व इथं तुम्हाला मिळेल. 7 कोर्सेस इथं तुम्हाला मिळणार आहेत. सो लवकरात लवकर डिसिजन घ्या, उशीर करू नका, कारण परीक्षा समजायला ना फार वेळ लागतो मग. आणि 25चा जर तुम्ही टार्गेट करत असणार, अभ्यास झाला असेल आणि अजूनही कॉन्फिडन्स नसेल, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसं करायचा आहे, कोणत्या भागावर फोकस करायचे, डायरेक्ट क्रॅश कोर्स जॉईन करा. यामध्ये मुख्यतः तो भाग शिकवला जाईल जो एक्झाम ओरिएंटेड आहे. पाठ पसारा दूर. ग्रुप बी ग्रुप सी जर टार्गेट करताय तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. पूर्व आणि मुख्य सर्व इथं कव्हर केल्या जाईल. त्यासाठी त्याचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आणि त्यासोबत कंबाईनची मेन्सची सुद्धा बॅच आहे मुख्य परीक्षेची, 3499 ला आहे. सर्व बॅचेसवर डिस्काउंट होईल. सर्व बॅचेसवर डिस्काउंट, त्यासोबत लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन पण मिळेल. म्हणजे असं नाही की 1 वर्ष क्लास केलं म्हणून झालं, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत क्लास करा. पण त्यासाठी काय करायचंय, या नंबरला कॉन्टॅक्ट करायचंय. ठीक आहे. बाकी काही जर तुमचे डाऊट्स आहेत ते चॅटबॉक्स मध्ये टाका. मी चॅटबॉक्स रेग्युलर चेक करत असतो. तर जर माझ्या व्हिडिओवर जर काही कॉमेंट जर दिसले, तुमचे रिक्वायरमेंट दिसले, तर मी शक्य झाल्यास त्यावर, म्हणजे छोटा जर प्रश्न असेल तर मी चॅटबॉक्स मध्येच आन्सर करणार. अदरवाईज आपण या प्रकारचाच कुठला एखादी व्हिडिओ आहे तो कव्हर करू, किंवा डायरेक्ट तुम्ही मला पण मेसेज टाकता येईल. चला, तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. आणि नीट प्लॅन करा. प्लॅन केल्याशिवाय आपला अभ्यास तो योग्य मार्गाने जाणार नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलंय की कसं करायचंय. चला, नेक्स्ट सेशनला भेटू आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.